नमस्कार, मी निरंजन. ईजी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. जवळजवळ 2 महिन्यांच्या गॅपनंतर ईजी न्यूजचे एपिसोड्स पुन्हा सुरू होत आहेत. खूप जणांनी मला या काळामध्ये मेसेज केले, फोन केले. काही जणांनी काळजी व्यक्त केली. त्यांना असं वाटलं की आमच्यावर काही दबाव आहे का, ज्यामुळे ईजी न्यूजचे व्हिडिओज बंद झाले. तर तसं काही नाही आहे. ईजी न्यूजवरती कोणाचाही दबाव नाही. ईजी न्यूज कोणाचाही दबाव घेणार नाही आणण्याचा प्रयत्न केला तरी. आणि काही जणांनी टिंगल करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे मी 2 महिने 1.5 महिना जवळजवळ अमेरिकेमध्ये होतो आणि काही जणांनी त्याच्यामध्ये असं मला मेसेज पाठवले की मोदींनी प्रचाराला पाठवलं आहे का वगैरे. तर अजून इतकी वाईट अवस्था माझ्यावर आली नाही. आणि अतिशय वाईट अवस्था आली तरीसुद्धा मोदींसाठी प्रचार करायला कुठेही जाणार नाही. त्यामुळे काही जणांनी अशीही टिंगल करण्याचा प्रयत्न केला. पण आज ज्या विषयावरती आपण बोलायचं आहे, योगायोगाने तो अमेरिकेशी संबंधितच विषय आहे. आणि तो असा आहे की म्हणजे मी तिथे असतानाच हे घडत होतं. कारण आपल्याला सर्वांना माहिती आहे की कॅनडामध्ये निज्जर नावाच्या एका सिख कॅनेडियन नागरिकाची हत्या झाली. आणि ती हत्या झाल्यानंतर ती ब्रिटिश कोलंबियामध्ये कॅनडामध्ये झाली. त्या निज्जरचा खून झाल्यानंतर सप्टेंबर महिन्यामध्ये म्हणजे G20चं समिट संपल्यानंतर ज्या वेळेला जस्टिन ट्रुडो परत कॅनडाला गेले, त्यावेळेला त्यांनी कॅनडाच्या पार्लमेंटमध्ये उभं राहून असं बोलले की याच्यामध्ये भारत सरकारचा हात आहे. भारत सरकारसाठी काम करणाऱ्या एजन्सीजच्या काही माणसांनी निज्जर या कॅनेडियन नागरिकाचा कॅनडाच्या जमिनीवरती खून केलेला आहे आणि त्यासाठी आम्हाला भारताने सहकार्य करावं त्याचा तपास करण्यासाठी म्हणून. त्यावेळेला भारत सरकारतर्फे बागची हे जे परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते आहेत ते आणि भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर या दोघांनी अत्यंत आक्रमकपणाने, अत्यंत उद्धटपणाने कॅनडाच्या या आरोपांचा प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. भारताची अशी काही पॉलिसी नाही वगैरे वगैरे बोलले. भारत असं कधीही करत नाही, भारताने असं कधी केलेलं नाही वगैरे वगैरे बोलले यावेळेला. आणि या निज्जरच्या हत्येमध्ये भारत सरकारचा काही संबंध नाही हे सुद्धा त्यांनी बोलले. उलटे त्यांनी कॅनडावरती आरोप केले की कॅनडा अशा लोकांना आश्रय देत आहे ज्यांना भारताने 2 वर्षापूर्वी अतिरेकी म्हणून घोषित केलेलं होतं वगैरे, असं सगळं कॅनडाबद्दल बोलले. त्यानंतर इथला जो एक अत्यंत बिंडोक लो IQ बुलडोझर असा भाजप आणि RSSचा एक भक्त संप्रदाय आहे, त्या सगळ्या भक्त संप्रदायांनी आता कॅनडा एअरलाईनला बॅन करा आणि कॅनडाच्या प्रॉडक्टवरती बॅन करा वगैरे अशा सगळ्या गोष्टी बोलायला सुरुवात केली. त्यामध्ये काही मूर्खांनी तर कॅनरा बँकेच्या समोर जाऊन सुद्धा आंदोलन केलं. म्हणजे त्या बेअक्कल लोकांना एवढंही समजत नाही की कॅनरा बँक ही भारतीय बँक आहे, त्याचा आणि कॅनडाशी काही संबंध नाही. पण तेही त्यावेळेला केलं. इतकंच नाही, भारताने भारतामध्ये जे एम्बसी आहे या भारतामधल्या कॅनडाच्या एम्बसीमधल्या 42 कर्मचाऱ्यांना ताबडतोब कॅनडाने परत घ्यावं असा आदेश दिला. आणि 42 जणांना कॅनेडियन नागरिक जे कॅनेडियन दूतावासामध्ये काम करत होते त्यांना कॅनडाला परत घ्यावं लागलं, त्या 42 जणांना. असं अतिशय आक्रमक पद्धतीने भारताने ते सगळे कॅनडाचे प्रकाराचे आरोप त्या काळामध्ये हाताळले. आता असं झालं की काही दिवसांपूर्वी, किंबहुना 2 आठवड्यापूर्वीच अमेरिकेमध्ये न्यूयॉर्कमधल्या डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये एक आरोपपत्र अमेरिकन सरकारतर्फे दाखल करण्यात आलं. आणि ते अत्यंत धक्कादायक आहे. माझ्याकडे ते संपूर्ण आरोपपत्र आहे. ते आरोपपत्र काय आहे हे आपण पहिल्यांदा बघणार आहोत. या आरोपपत्रामध्ये अमेरिकन सरकार, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका वर्सेस निखिल गुप्ता अशी ती पहिली केस आरोपपत्र दाखल झालेलं आहे. सील्ड सुपरसिडिंग इंडायक्टमेंट असंही त्याच्यावरती म्हटलेलं आहे. आणि त्याची पार्श्वभूमी त्यांनी पहिल्यांदा काही पानांवरती दिलेली आहे. त्यात पहिल्या पॅराग्राफचा पहिल्या ओळीमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की अर्लियर धिस इयर अन आयडेंटिफाईड इंडियन गव्हर्नमेंट एम्प्लॉई ज्याला त्यांनी CC1 असं नाव दिलंय,
working together with others in India and elsewhere, including Nikhil Gupta, the defendant, directed a plot to assassinate on US soil an attorney and political activist who is a US citizen of Indian origin residing in New York. त्याला त्यांनी विक्टिम असं म्हटलंय. या म्हणजे याचा सरळ भाषांतर जरी सांगायचं तरी ते असं होतं की भारतामधल्या एका भारत सरकारचा एक एम्प्लॉई ज्याचं नाव त्यांनी CC1 असं दिलंय आणि त्याला त्यांनी आयडेंटिफाईड असं म्हटलंय, म्हणजे तो कोण हे त्यांना माहिती आहे. यांनी भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर राहत असलेल्या काही लोकांबरोबर संगनमत करून, ज्यात निखिल गुप्ता पण समावेश होतो, यांच्याशी संगनमत करून अमेरिकेच्या जमिनीवरती अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या एका नागरिकाचा, जो तिथं वकील आहे, अटर्नी आहे आणि एक पॉलिटिकल ॲक्टिव्हिस्टही आहे, अशा माणसाची, अमेरिकन नागरिकाची हत्या करण्याचा, खून करण्याचा प्रयत्न केला. ही पहिली ओळ आहे या आरोपपत्राची. त्यानंतर पुढे त्यांनी बऱ्याच गोष्टी याच्याबद्दल लिहिल्यात की तो व्हिक्टीम कोण आहे. द व्हिक्टीम इज अ व्होकल क्रिटिक ऑफ इंडियन गव्हर्नमेंट. तो भारत सरकारचा उघड टीकाकार आहे आणि अमेरिकेमध्ये असलेल्या एका ऑर्गनायझेशनला तो लीड करतो, जी पंजाबमध्ये खलिस्तानच्या चळवळीला समर्थन देते. आता पंजाबमधल्या खलिस्तान ॲक्टिव्हिटीला समर्थन करणाऱ्याचा तो नेता आहे अमेरिकेतल्या ऑर्गनायझेशनचा, असंही त्यांनी त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. त्यात पुढे त्यांनी असं म्हटलंय की US लॉ एन्फोर्समेंट डिटेक्टेड अँड डिसरप्टेड द प्लॉट टू मर्डर द व्हिक्टिम. अमेरिकन सरकारने असा त्या माणसाची हत्या करण्याचा कट शोधला आणि उधळून लावला. यात त्यांनी पुढे त्याचं सगळं तो प्लॉट काय होता, ती संपूर्ण तो कट काय होता, याचं त्यांनी पुढे डिस्क्रिप्शन दिलंय. ज्या डिस्क्रिप्शनमध्ये त्यांनी असं म्हटलंय की CC1 हॅज व्हेरियसली डिस्क्राइब्ड being employed by the Indian government as a senior field officer with responsibilities in security management and intelligence. म्हणजे भारत सरकारने या CC1ला सिनियर फील्ड ऑफिसर म्हणून नेमलेलं आहे, ज्याच्यावरती सिक्युरिटी मॅनेजमेंट आणि इंटेलिजन्स अशा 2 जबाबदाऱ्या त्याच्यावरती आहेत. या CC1 बद्दल त्यांनी असंही पुढे म्हटलंय की CC1 ऑल्सो हॅज रिफर्ड प्रिव्हियसली सर्विंग इन इंडिया सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स. म्हणजे भारताच्या CRPF मध्ये त्यांनी सिनियर पोझिशनवरती यापूर्वी काम केलेलं आहे आणि त्यांनी यापूर्वी त्याला जे प्रशिक्षण मिळालेलं आहे ते शस्त्र हाताळणं आणि बॅटल क्राफ्ट म्हणजे युद्धनीती याचं त्याला प्रशिक्षण मिळालेलं आहे. CC1 वॉज एम्प्लॉईड ॲट ऑल टाइम्स रिलेव्हंट टू धिस इंडाइटमेंट बाय द इंडियन गव्हर्नमेंट. म्हणजे हे आरोपपत्र दाखल होईपर्यंतच्या संपूर्ण काळामध्ये तो भारत सरकारचा कर्मचारी होता, भारतात राहत होता आणि तिथं भारतामध्ये राहून तो अमेरिकेतल्या या नागरिकाचा गुरपवंत सिंग पन्नू हे त्या माणसाचं नाव आहे, त्याचा खून करण्याचा जो संपूर्ण कट होता त्याला तो डायरेक्ट करत होता, डिरेक्शन देत होता त्या सगळ्या कटाला. त्यात त्यांनी पुढे असं म्हटलंय की मे 2023 मध्ये या CC1नी गुप्ता नावाच्या एका माणसाला, निखिल गुप्ता या नावाच्या माणसाला नेमलं या अमेरिकेमधल्या गुरपवंत सिंग पन्नू या अमेरिकन नागरिकाच्या खून करण्यासाठी म्हणून निखिल गुप्ता या माणसाची त्यांनी निवड केली. गुप्ता बद्दल त्यांनी असं म्हटलंय, गुप्ता अॅन इंडियन नॅशनल हू ऑल्सो रिसाइड्स इन इंडिया इज अन असोसिएट ऑफ CC1 अँड हॅज डिस्क्राइब्ड हिज इन्व्हॉल्वमेंट इन इंटरनॅशनल नार्कोटिक्स अँड वेपन्स ट्रॅफिकिंग इन हिज कम्युनिकेशन्स विथ CC1 अँड अदर्स. या निखिल गुप्तानी स्वतःच्या बाबतीमध्ये CC1 आणि यांच्या संदर्भामध्ये यांच्याशी इतरांशी केलेल्या कम्युनिकेशनमध्ये, संभाषणामध्ये
त्यांनी स्वतःचा बद्दल बोलताना असं सांगितलेलं आहे की त्याच्यावरती तो आंतरराष्ट्रीय ड्रग ट्रॅफिकिंग, इंटरनॅशनल नार्कोटिक्स, आंतरराष्ट्रीय पातळीवरती ड्रग्सचा व्यापार करणं आणि शस्त्रांचं आणि हत्यारांचं ट्रॅफिकिंग करणं, त्याचं स्मगलिंग करणं, याच्यामध्ये तो इन्व्हॉल्ड आहे असं त्यांनीच त्यांच्या कम्युनिकेशनमध्ये म्हटलेलं आहे. नंतर त्यांनी पुढे असं म्हटलंय की CC1च्या सांगण्यानुसार गुप्ता कॉन्टॅक्टेड अन इंडिव्हिज्युअल हुम गुप्ता बिलीव्ड टू बी अ criminal associate but who was in fact a confidential source working with the US law enforcement. याच्यानंतर गुप्तानी अमेरिकेमधल्या एका 800 माणसाला कॉन्टॅक्ट केला, ज्याला गुप्ता असं समजत होता की तो अनेक गुन्हेगारी गोष्टींमध्ये म्हणजे गुन्हेगारी क्षेत्रामध्ये आहे, अशा माणसाला त्यांनी कॉन्टॅक्ट केला, ज्याचं नाव CS असं त्यांनी दिलेलं आहे आणि म्हणजे क्राईम सोर्स असं त्यांनी त्याला कन्सिडर केलेलं आहे. तर हा जो CS आहे, या CS बद्दल त्यांनी असं म्हटलंय की या CSला यांनी कॉन्टॅक्ट केला, पण प्रत्यक्षात हा CS अमेरिकन सरकारच्या लॉ एन्फोर्समेंट एजन्सीसाठी काम करणारा माणूस होता हा CS. आणि त्याची मदत मागितली फॉर असिस्टन्स इन कॉन्ट्रॅक्टिंग अ हिटमन टू मर्डर द व्हिक्टिम इन न्यूयॉर्क सिटी. म्हणजे या गुरपवंत सिंग पन्नूची हत्या करण्यासाठी, खून करण्यासाठी एक शूटर हा भाड्याने घ्यायला, हायर करण्यासाठी म्हणून गुप्तानी या CSला सांगितलं. मग त्याच्या पुढे त्यांनी असं म्हटलंय की द CS इंट्रोड्यूस्ड गुप्ता टू अ पर्पटेड हिटमन हु वॉज इन फॅक्ट अन अंडरकव्हर US लॉ एन्फोर्समेंट ऑफिसर. त्याला त्यांनी UC असं म्हटलंय, अंडरकव्हर एजंट हे सांगण्यासाठी UC असं म्हटलंय. मग त्यांनी त्याच्या पुढे असं म्हटलंय की या माणसाला, हा जो भारतातला मुळात CC1 होता, क्रिमिनल कॉन्स्पिरेटर, या CC1नी, जो भारत सरकारचा एम्प्लॉई आहे असं या अमेरिकेतल्या कोर्टात म्हटलेलं आहे, या CC1नी $1 लाख देऊन त्या गुरपवंत सिंग पन्नूची हत्या करण्याची सुपारी, थोडक्यात आपल्या भाषेत सुपारी देण्याचं त्यांनी कबूल केलं. $1 लाख. म्हणजे जवळजवळ आज त्याची किंमत होते ₹85 लाख भारतीय चलनामध्ये. आणि मग 9 जूनच्या आसपास CC1 आणि गुप्ता यांनी एक माणूस अरेंज केला, ज्या माणसानी $15,000 ॲडव्हान्स मॅनहॅटनमध्ये, न्यूयॉर्कमध्येच या अंडरकव्हर एजंटला, जो शूटर म्हणून समोर आलेला होता, याला $15,000 कॅशमध्ये ॲडव्हान्स दिला. आता धक्कादायक गोष्ट अशी आहे की, आणि त्याला असं सांगितलेलं होतं की हे ॲडव्हान्स दिल्यानंतर त्याला सांगितलं होतं की ज्याला म्हणतो GPS लोकेशन मिळेल असं एक ॲप वापरून या गुरपवंत सिंग पन्नूचं म्हणजे त्याच्यावरती पाळत ठेवावी आणि त्याचे फोटो या GPS लोकेशन वापरून त्या ॲपवरती त्यांनी पाठवावे, जेणेकरून तो गुरपवंत सिंग पन्नू हा कुठे राहतो, हा कुठल्या ऑफिसला जातो, हा कुठल्या हॉटेलमध्ये जातो, या सगळ्या गोष्टींच्या लोकेशनसह इन्फॉर्मेशन मिळत राहील. आणि मग त्याप्रमाणे हा जो शूटर हायर केलेला होता, जो प्रत्यक्षात अमेरिकन सरकारचा अधिकारी होता, त्यांनी हे सगळी पाळत ठेवण्याचं काम केलं. त्यांनी त्याप्रमाणे GPS लोकेशन प्रमाणे त्याचे फोटो पाठवले. ते फोटो पाठवल्यानंतर हे जे भारतातले महाभाग होते CC1, यांना खात्री पटली की हा आता खरोखर त्याच्या अगदी जवळपास राहून त्याच्यावरती पाळत ठेवण्याचं काम करतोय. मग हे $15,000 ॲडव्हान्स दिला गेला. बरं, तो अमेरिकन सरकारचाच कर्मचारी असल्यामुळे आणि तो मुळामध्ये अंडरकव्हर एजंट म्हणून काम करत होता, त्यांनी हे $15,000 ॲडव्हान्स देत असतानाचा, म्हणजे $1,000 बंडलं ही देत असतानाचा व्हिडिओ त्या माणसाने रेकॉर्ड केला. त्याचा फोटोसुद्धा या आरोपपत्रामध्ये अमेरिकेतल्या न्यूयॉर्कच्या कोर्टामध्ये दाखल केला आहे. हा फोटो आहे, हा स्वतंत्ररित्या आपण स्क्रीनवरती दाखवणारच आहोत. हे $15,000 दिले. या संपूर्ण काळामध्ये त्याला सतत
निखिल गुप्ता असं सांगत होता की हा एकच जॉब करायचा नाहीये, असे अनेक जॉब करायचे आहेत, अनेक जणांना अशा पद्धतीने मारायचं आहे, फक्त अमेरिकेत मारायचं नाहीये, कॅनडामध्ये सुद्धा मारायचं आहे. आणि मग ह्या सगळ्या काळामध्ये त्याला असं सांगितलं जात होतं, कारण आता हा जून महिना होता आणि 9 जूनला त्याला हा ॲडव्हान्स दिला. हा 9 जूनला ज्यावेळेला $15,000 ॲडव्हान्स दिला त्यावेळेला त्याला सक्तीत असं सांगितलं गेलं की कोणत्याही परिस्थितीत 14 जून ते 24 जून या कालावधीमध्ये काहीही करायचं नाही, या कालावधीमध्ये त्या पन्नूची हत्या करायची नाही असं वारंवार सांगितलं गेलं. आणि का करायची नाही या 10 दिवसामध्ये, तर टॉप लेवलची भारत सरकारतर्फे काही लोक तिथं येणार आहेत अमेरिकेत, आणि ही टॉप लेवलच्या लोकांची अमेरिकन सरकारच्या टॉप लेवलच्या लोकांबरोबर चर्चा वगैरे असणार आहे. आणि त्या काळामध्ये जर का ही हत्या झाली तर याचे आंतरराष्ट्रीय परिणाम होतील, त्यामुळे ही हत्या होऊ द्यायची नाही. आता या काळामध्ये कोण होतं अमेरिकेत? नरेंद्र मोदी अमेरिकेमध्ये होते. 23 जूनला नरेंद्र मोदी व्हाईट हाऊसमध्ये होते आलेले. तो सगळं त्यांना ठेवलेलं स्टेट लंच का डिनर आणि मग ते जॉईंट सेशन सिनेटला आणि काँग्रेसला केलेलं अमेरिकेतल्या, हे सगळं त्या काळामध्ये होत होतं. हे अमेरिकन सरकार हे सगळं ज्या वेळेला करत होतं, हे लक्षात घ्या, अमेरिकन सरकार ज्या वेळेला नरेंद्र मोदींचं स्वागत करत होतं, नरेंद्र मोदींना डिनर देत होतं, स्टेट डिनर देत होतं, US काँग्रेसमध्ये त्यांना भाषण करण्यासाठी नेलं गेलं होतं, ती एक जगप्रसिद्ध पत्रकार परिषद ज्यात प्रश्न विचारला वेगळा आणि उत्तर दिलं भलतंच मोदींनी, ती जी एक पत्रकार परिषद झालेली होती ती सुद्धा ही या ज्या काळामध्ये घडत होती त्याच काळामध्ये अमेरिकन सरकार या पद्धतीचा एक आंतरराष्ट्रीय कट याचंही इन्व्हेस्टिगेशन करत होती. हे लक्षात घ्या, हे अत्यंत गंभीर आहे. या देशाच्या, भारत सरकारच्या आणि भारत राष्ट्र म्हणून भारताच्या प्रतिमेसाठी अत्यंत गंभीर गोष्ट आहे. आणि मग हे सगळं झाल्यानंतर 18 जूनला ज्या वेळेला हे चाललेलं असताना 18 जूनला ज्या वेळेला ब्रिटिश कोलंबियामध्ये निज्जरची हत्या झाली कॅनडामध्ये, त्यावेळेला त्याची हत्या झाल्याच्या अर्ध्या तासात या CC1नी, हा जो भारतातला महाभाग कोण होता CC1, यांनी त्या निखिल गुप्ताला व्हिडिओ पाठवला निज्जरच्या हत्येचा, त्याची क्लिप पाठवली. आणि ते निखिल गुप्ता पण इतके महाशय की त्यांनी तात्काळ ती व्हिडिओ क्लिप फॉरवर्ड केली या अमेरिकेतल्या घेतलेल्या CS1 आणि UV अंडरकव्हर एजंट जो होता त्याला ती फॉरवर्ड केली. आणि फॉरवर्ड करून वर फुशारकी मारली की बघा कॅनडामधला जॉब झालाय आणि असे अजून जॉब करायचे आहेत. तर आता आपल्याला याच्या पुढे आपल्याला वेळ घालवायचा नाही. ते 24 जूनची जी सगळी यात्रा होती ही संपली की लगेच ताबडतोब करायचं आहे. त्यानंतर एक वेळ अशी आहे की ज्या वेळेला हा CS1 गुप्ताला सांगतो की माझं बॉसशी बोलणं झालंय आणि आता त्यांनी सांगितलंय गो अहेड, पन्नूला मारण्याच्या बाबतीमध्ये गो अहेड त्यांनी दिलेला आहे. आता हा बॉस कोण हे सुद्धा अमेरिकन सरकारच्या पुढच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये येईल. आणि हे जेवढं संभाषण यांच्यामध्ये चाललेलं होतं, ते ईमेलवरती होतं, ते मेसेजेसवरती होतं, ते व्हिडिओ कॉल्सवरती होतं, हे सर्व संभाषण अमेरिकन सरकारने न्यूयॉर्कच्या कोर्टामध्ये सादर केलेलं आहे. आता 2 फरक लक्षात घ्या. कॅनडाच्या पंतप्रधानांनी जस्टिन ट्रुडोनी ज्या वेळेला पार्लमेंटमध्ये भारत सरकारवरती आरोप केला त्यावेळेला तो एका राजकीय नेत्यांनी पार्लमेंटमध्ये केलेला आरोप होता. आणि त्यावेळेला असं झालं की त्याचा पुरावा द्या अशी सगळी चर्चा सुरू झाली. आणि त्या एक स्टेटमेंट देताना जस्टिन ट्रुडोनी असं सांगितलं की हे इन्व्हेस्टिगेशन पूर्ण व्हायचं आहे आणि ते पूर्ण होण्यासाठी म्हणून आम्हाला भारत सरकारने सहकार्य करावं, मग तो पुरावा मिळेलच. त्यावेळेला 5 आईज नावाची जी एक आंतरराष्ट्रीय गुप्तहेर संस्था आहे, ज्या 5 आईजमध्ये 5 देश आहेत, ज्याच्यामध्ये कॅनडा आहे, अमेरिका आहे, इंग्लंड आहे, न्यूझीलंड आहे आणि ऑस्ट्रेलिया आहे, या 5 देशांच्या गुप्तहेर संस्थांनी सुद्धा या निज्जरच्या हत्येबद्दल भारताच्या म्हणजे इन्व्हॉल्वमेंटबद्दल बोलले होते. या वेळेला अमेरिकन सरकारने असं केलं की कोणत्याही राजकीय नेत्यांनी कोणतंही पॉलिटिकल प्लॅटफॉर्मवरती स्टेटमेंट केलं नाही. डायरेक्ट पुराव्यासकट आरोपपत्र न्यूयॉर्कच्या कोर्टात दाखल केलं. आणि हे झाल्यानंतर 29 तारखेला ज्यावेळेला हे निखिल गुप्ता
हे भारताच्या बाहेर झेकोस्लोवाकियाला गेले. त्यावेळेला अमेरिकन सरकारच्या सांगण्यावरून झेकोस्लोवाकिया सरकारने निखिल गुप्तांना झेकोस्लोवाकियामध्ये अटक केली. आणि नुसती अटक नाही केली, त्याला झेकोस्लोवाकियाहून अमेरिकेला हवाली केलं, अमेरिकेला पाठवलं, अमेरिकन सरकारच्या ताब्यात दिलं. आता या निखिल गुप्ताच्या इंट्रोगेशनमध्ये अनेक गोष्टी पुढे येतील. प्रत्यक्ष हा CC1 कोण, हा क्रिमिनल कॉन्स्पिरेटर भारतामधला कोण, जो भारत सरकारच्या कोणत्या एजन्सीसाठी काम करतो, हा कोणाला रिपोर्टिंग करायचा, याचा तो बॉस कोण, जो बॉस त्या CC1ला सांगायचा की गो अहेड, हत्या कर अशी. हे सगळ्या गोष्टी समोर येतील. न्यूयॉर्क मधली ती व्यक्ती कोण, ज्याने ते $15,000 दिले, ती व्यक्ती कोण, हे सुद्धा याच्यामधून समोर येईल. कारण $15,000 अमेरिकेमध्ये कॅश ठेवणं हे कोणी अमेरिकन नागरिक करत नाही. सगळे जण तिथं कार्ड वापरतात. $15,000 कॅश या माणसाने कुठून ऑर्गनाइज केली, त्याला कोणी कोणी त्यासाठी पैसे दिले, हे सगळे जण पकडले जातील अमेरिकेमध्ये. चालू सुद्धा असेल आत्ता ते. पण हे अत्यंत लांछनास्पद गोष्ट ही भारत सरकारच्या बाबतीत घडलेली आहे. आणि न्यूयॉर्क टाइम्सचा एक पत्रकार आहे डेमियन केव्ह, त्याच्याशी बोलत असताना तो असं म्हटला की जो बायडेन 26 जानेवारीच्या भारत सरकारने जे निमंत्रण दिलं की रिपब्लिक डेच्या, प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी म्हणून तुम्ही या जो बायडेनला, ते निमंत्रण जो बायडेन स्वीकारणार नाही. कारण ते जर स्वीकारलं तर अमेरिकेला अमेरिकेच्या सॉव्हरेनिटीबद्दल काहीच पर्वा नाही असा संदेश जगभरात जाईल की एक देश अमेरिकेच्या भूमीवरती अमेरिकन नागरिकाचा खून करण्याची एक कट तयार करतो, त्यासाठी सुपारी देतो, ती सुपारी ॲडव्हान्स देतो. हे सगळे पुरावे हातामध्ये असून सुद्धा अमेरिकेचा राष्ट्रपती मात्र खुशाल 26 जानेवारीच्या परेडला भारतात जातो. आणि मग अमेरिकेच्या सॉव्हरेनिटीबद्दल सगळ्या जगामध्ये टिंगलटवाळी सुरू होईल. कोणीही ते गांभीर्याने घेणार नाही, सिरियसली घेणार नाही. त्याचा पहिला परिणाम म्हणून जो बायडेननी काल हे जाहीर केलं की 26 जानेवारीच्या परेडला भारताचं निमंत्रण ते स्वीकारणार नाहीत. एक लक्षात घ्या, या देशाचे पंतप्रधान, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा LTTEच्या अतिरेक्यांनी भारतामध्ये खून केला. LTTEचा प्रमुख प्रभाकरन हा श्रीलंकेत होता आणि प्रभाकरन हा राजीव गांधींच्या खुनाचा आरोपी क्रमांक 1 होता. पण प्रभाकरनची हत्या करण्याची, श्रीलंकेमध्ये जाऊन हत्या करण्याची भारत सरकारने कोणाला सुपारी दिली नाही. इंदिरा गांधींचा पंतप्रधान असताना खलिस्तानच्या समर्थकांनी खून केला, पण त्याच्या इतर कुठल्या नेत्यांना खून करून मारण्याची सुपारी ही भारत सरकारने दिली नाही. हे आज असं होतंय की आज भारतामध्ये खलिस्तानची कुठलीही चळवळ नाही, कोणतीही मागणी नाही. अशा वेळेला 40 वर्ष झाली खलिस्तानची मागणी ही बासनामध्ये पडलेली असेल, याला पुन्हा एकदा हवा देण्याचं काम या खलिस्तानच्या परदेशामधल्या लोकांची, जे कॅनडाचे आणि अमेरिकेचे नागरिक आहेत, अशांची हत्या त्यांच्या देशांमध्ये जाऊन करण्याच्या सुपाऱ्या भारत सरकार देत असेल तर हे सरकार आहे का माफियाची टोळी आहे? या देशाच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेबद्दल 75 वर्षात, 76 वर्षात स्वतंत्र भारताच्या इतिहासात परदेशामध्ये दाखल केलेल्या एकाही आरोपपत्रात भारत सरकारचं नाव नाहीये. आणि आता अमेरिकेतल्या न्यूयॉर्कच्या कोर्टामध्ये भारत सरकारच्या नावाचा उल्लेख करून असं एक आरोपपत्र दाखल होतंय. एक अत्यंत लांछनास्पद क्षण, वेळ आणि काळ या नरेंद्र मोदींच्या सरकारने भारतावर आणलेली आहे. सगळ्या जगामध्ये छीथू होते अशा पद्धतीची प्रतिमा ही या पद्धतीने निर्माण केलेली आहे. भारताच्या 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या, ज्या भारताच्या प्रजासत्ताकाबद्दल आम्हाला प्रत्येकाला अत्यंत अभिमान आणि गर्व वाटतो, बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली म्हणून आपल्याला अभिमान वाटतो, त्या भारत सरकारच्या प्रजासत्ताक दिनाचं निमंत्रण जगातल्या आजपर्यंत सर्व नेत्यांनी स्वीकारलं, जो बायडेन यांनी नाकारलं. आणि जो बायडेन यांनी ते नाकारावं अशी लांछनास्पद वेळ
या देशामधल्या सरकारनी, नरेंद्र मोदींच्या सरकारनी भारतावरती आणली, याचे अतिशय दूरगामी परिणाम होतील. अमेरिकेमधल्या भारतीयांकडे संशयाने बघणं सुरू होईल. भारताबाहेर राहणाऱ्या भारतीय नागरिकांकडे त्या त्या देशांमधली लोक संशयाने बघायला लागतील. याचे काय काय आंतरराष्ट्रीय परिणाम होतात हे बघावं लागेल. अमेरिका ही फक्त आणि फक्त स्वतःच्या फायद्यासाठी त्यांचं कारभार चालवत असते. भारत, रशिया आणि चीनच्या बाबतीमध्ये भारताची भूमिका वेगळी राहिली. भारत सरकारला या गोष्टीवरून दबावामध्ये आणलं जाऊ शकतं. रशियाच्या आणि चीनच्या बाबतीमध्ये अमेरिका भारताकडून हवं ते करवून घेऊ शकते. अनेक पद्धतीची प्रेशर्स भारतावरती आणली जाऊ शकतात. आणि अशा म्हणजे वॉकिंग इन टू द ट्रॅप, आणि ट्रॅप असा की जो स्वतःच सापळा तो टाकला आहे आणि स्वतःने टाकलेल्या सापळ्यात स्वतःच फसत चाललेत, अशी ही वेळ आहे. स्टेट्समनशिप तर नाहीच आहे. म्हणजे दीदी ओ दीदी असं कट्ट्यावरती बसलेल्या मवाल्यासारखं बोलणारा माणूस हा आपल्या देशाचा पंतप्रधान आहे. त्यामुळे स्टेट्समनशिपची तर अपेक्षाच नाही, बिलकुल अपेक्षा नाही. पण किमान देशाची प्रतिमा खराब होणार नाही इतकं तरी वागणं अपेक्षित होतं. आणि मोठ्या फुशारक्या मारत होते, देश अब सुरक्षित हातों में है. काल बघितलं, देशाच्या संसदेमध्ये 2 जणांनी बेरोजगारीचा मुद्दा घेऊन संसदेमध्ये गॅलरीमधून उड्या मारल्या. नुसत्या उड्या नाही मारल्या, धुराच्या नळकांड्या फेकल्या. सगळ्या संसदेच्या सभागृहामध्ये, लोकसभेच्या सभागृहामध्ये धूर पसरला. हे सगळे सो कॉल्ड देशभक्त, खरं तर द्वेषभक्त असलेले हे भाजपचे खासदार पळून गेले. लोकसभेच्या सभापतींनी ताबडतोब लोकसभा 2 वाजेपर्यंत तहकूब करून टाकली. त्या सगळ्या गोंधळामध्ये काँग्रेसचे नेते तिथं हजर होते, पाहत होते, फेस करत होते ते जे काय चाललंय ते पाहायला. आणि बेरोजगारीचा मुद्दा घेऊन देशाच्या संसदेमध्ये 2 जण उड्या मारतात, धुराच्या नळकांड्या फेकतात. त्या धुराच्या नळकांड्या घेऊन ते आतमध्ये गेलेच कसे हो? काय सुरक्षा तपासणी होती? हे गृहमंत्री सो कॉल्ड गंजलेले लोह पुरुष आहेत ना, गंजलेल्या लोखंडाचा पुरुष अमित शहा, हे गृहमंत्री आहेत ना. ही संपूर्ण सुरक्षा यंत्रणा तपासण्याची जबाबदारी कोणाची आहे? आणि कोणत्या दिवशी झालं हे? भारताच्या संसदेवरती हल्ला झाला 13 डिसेंबरला. आणि त्या 13 डिसेंबरच्या संसदेवरच्या हल्ल्याचीच दिवस असताना भारताच्या संसदेमध्ये असे 2 जण धुराच्या नळकांड्या घेऊन शिरतात. निदान त्या दिवशी तरी कमीत कमी सुरक्षा नीट ठेवायला पाहिजे होती. इतकं होऊन सुद्धा इतके गाफील आणि खुशाल भुशारक्या मारायच्या की देश अब सुरक्षित हातों में है. हे गंजलेल्या लोखंडाचे लोहपुरुष आहेत, कधी मोडून पडतील कोणी सांगू शकणार नाही, अशी अवस्था आहे. 2200 चौरस किलोमीटरचा प्रदेश चीन असा नाकाखालून काढून घेऊन गेलेला आहे. ते चीनचं नाव घेण्याची हिंमत नाही. आणि अमित शहानी मोठं भाषण केलं, त्याच्यावरती एक वेगळा एपिसोड आम्ही करूच. काश्मीरबद्दल आणि पंडित नेहरूंबद्दल एक स्वतंत्र एपिसोड त्याबद्दल करू आणि पूर्ण पोस्टमार्टम त्या भाषणाचं करू. पण आज ही जी अत्यंत लांछनास्पद वेळ आणलेली आहे, भारतातल्या सर्व लोकांनी जागं होण्याची वेळ आहे. खडबडून हे कुठल्या संकटामध्ये आणि कुठल्या आपत्तीमध्ये या सगळ्या देशाला ढकलतील याचा भरोसा नाही. आणि म्हणून आज लक्षात घेण्याची गरज आहे, आज सावध होण्याची गरज आहे. आणि आज हा निर्धार करण्याची गरज आहे की 24 नंतर पुन्हा कधीही नको. आखरी भूल कमल का फूल, आखरी भूल, याच्यानंतर पुन्हा भूल नको, हे आता ठरवण्याची वेळ आलेली आहे. हे सर्व इतक्या निर्धाराने हे सर्व इजी न्यूजचे दर्शक करतील अशीच अपेक्षा. इजी न्यूजचे व्हिडिओज जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांना ते सबस्क्राईब करायला सांगा. जेवढे सबस्क्रायबर वाढतील तेवढीच आम्हाला बळ मिळेल, समर्थन मिळेल. त्याच्याच भरोशावरती हे लोकांना सत्य सांगण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आम्ही चालूच ठेवू. एवढंच शेवटी पुन्हा एकदा अतिशय नम्र आवाहन सर्व दर्शकांना करतो आणि आज इतकंच. धन्यवाद.